झालं रेकॉर्डिंग स्टार्ट. येस, नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मी आहे मल्हार पुजारी आणि मी एक छोटासा नवीन प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे तुमच्यासाठी फॉर MST-CET 2022 आणि 2021 ऑल्सो. पण 2022 का, कारण की आता 11 पासून मी स्टार्ट करत आहे सगळं MST-CETचं शिकवणं पोर्शन. 2022च्या मुलांसाठी काय, थोड्या एक महिन्याने मी एक नवीन कोर्स स्टार्ट करत आहे की त्यांचं ॲक्सलरेटेड, ठीक आहे, ॲक्सलरेट व्हावी त्यांची प्रिपरेशन MST-CETसाठी. कारण की MST-CETचे ऑब्जेक्टिव्ह कसे असतात, त्यांचं थिंकिंग कसं असतं, काय असतं, त्यानुसार शाकंभरी क्लासेस 2.0 म्हणजे काय, तर माझी आई शाकंभरी अर्चना पुजारी ती शाकंभरी क्लासेस 2.0 शाकंभरी क्लासेस घेते आणि छोट्या मोठ्या लहान मुलांचे ती क्लासेस आहेत. पण खूप वर्ष झाली, छोट्यांचे असले तरी खूप वर्ष झाली ती क्लासेस घेते, जवळजवळ 15 वर्ष झाली. आणि मग मी म्हणलं की आता मला सगळेजण ओरडायला लागले, हां तुझं सगळं शिक्षण म्हणजे 12वी झाली तुझी, काहीतरी कर की, असं काय बसतो, हां घरातली कामं वगैरे सांगायला लागली. घरातली कामं करायलाच पाहिजेत असं काय नाही, पण घरातली कामं केल्यावर सुद्धा म्हणायला लागली अरे असं काय करतो, मग नवीन प्लॅटफॉर्म स्टार्ट करतो, नवीन काहीतरी करा ना. फुकटचा वेळ नाही आपल्याला वाया घालवायचा, आपल्याला वेळ नाही वाया घालवायचा. मी जे करत आहे, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ऑब्व्हियसली. कारण की का फुकटचा वेळ वाया जाणार कसा रे, वेब सिरीज बघून, IPL बघून, आपल्याला नाही घालवायचा. का तर कारण की आता जी लाईफ आहे ना रे, हा ना, आता जी लाईफ आहे ना रे, ती वॉर आहे, वॉर. लाईफ इज वॉर, ठीक आहे. लाईफ इज वॉर, लाईफ इज नॉट रेस. 1700 साल आहे किंवा अजून एक 30 वर्ष आधी लाईफ इज अ रेस. का तर तिथे चांगली माणसं होती रे, चांगली माणसं पण होती आणि वाईट माणसं होती. मग आता चांगली माणसं आहेत का? नाही. खूप चांगली माणसं कोरोनामुळे गमावली या वर्ल्डनी, पृथ्वीने ना, या संसाराने. खूप चांगली माणसं गमावली. त्यामुळे काय होणार आहे, वाईट माणसं वाढली आहेत. आता वाईट माणसं वाढली, तुम्हाला स्ट्रगल फॉर एक्झिस्टंट करायचं आहे. त्यामुळे लाईफ इज वॉर, हो ना. तुम्ही एक एक क्षण सुद्धा वाया नाही घालवायला पाहिजे. नवीन इम्प्रूव्ह तुमचं अपडेट करायला पाहिजे, तरच तुम्ही टिकाल, नाही तर फेकले जाल बाहेर. लाईफ इज नॉट रेस्ट, लाईफ इज वॉर. परत एकदा सांगतो, तुम्हाला मी घाबरत नाही आहे, पण मेहनत तर करावी लागणार. मेहनत केल्याशिवाय काय नाही. बघा, मी 11वी 12वी खूप अभ्यास केला, भरपूर अभ्यास केला, आणि म्हणून तुम्ही तुमच्याबरोबर आलेलो आहे की कसा अभ्यास करायचा. मॅथमॅटिक्स हा माझा इतका आवडता की 10वीपासून म्हणजे लहानपणापासून मॅथमॅटिक्स मला खूप आवडतं. त्यामुळे मी छोटासा प्लॅटफॉर्म स्टार्ट करत आहे. म्हणजे तुमच्याकडे कुठली डिग्री आहे का? नाही. मी कोण आहे? मी आहे मल्हार पुजारी, एक स्टुडंट आहे, मी अजून शिकतोय. पण नुसतं शिकून काय होतं ना, तुमचा उपयोग झाला पाहिजे. पण तुमचा उपयोग व्हावा म्हणूनच मी इथे आलेलो आहे की कसं करा, है ना, MST-CET मॅथमॅटिक्ससाठी कसं करावं. आपण भरपूर अभ्यास करणार, भरपूर ऑब्जेक्टिव्ह शिकवणार, आणि आपण आता पहिल्यांदा बेसिकपासून स्टार्ट केलं पाहिजे. बरोबर की मला माहित नाही तुम्ही किती शिकलेला आहात, काय आहात. मी तुम्हाला असं समजतो की तुम्ही 10वीतनं बाहेर पडलेला आहात, एवढंच मला माहिती. ठीक आहे, 10वीचं थोडंफार यायला पाहिजे. 30, 60, 90 थेरमचा आपल्याला उल्लेख येतो. ठीक आहे, थोडीशी ट्रिग्नॉमेट्री जमली पाहिजे. नाही जमत तरी मी थोडीशी तुम्हाला करतो, बरोबर आहे, थोडीशी तुम्हाला ओळख करून देतो, आणि ती करावीच लागते. कुठलीही गोष्ट असू दे, ती करावीच लागते, बरोबर. त्यामुळे परत एकदा स्टार्ट करूया. शाकंभरी क्लासेस 2.0. जास्त वेळ नाही घालत माझा, तुमचा जास्त वेळ नाही घालत. पण एवढं लक्षात ठेवा की लाईफ इज अ वॉर, नाही राहिलं काय यात. ठीक आहे, मग आपल्याला अभ्यास कसा करायचा यावर थोडंसं मी बोलतो, जास्त नाही वेळ. कारण की बघा, MST-CET परीक्षा कशी असते, तर MST-CETसाठी मॅथमॅटिक्सचे तुम्हाला माहिती आहे की 50 ऑब्जेक्टिव्ह असतात, जरी माहीत नसले तरी. आणि प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह हे 2 मार्काला असतं. ठीक आहे, प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह हे 2 मार्काला असतं. फिजिक्स आणि केमिस्ट्री 50 ऑब्जेक्टिव्ह असतात, म्हणजे एकूण 150 प्रश्न असतात. पण 100 प्रश्न फिजिक्स केमिस्ट्रीचे हे 1 मार्काला असतात. म्हणजे ते 100 आणि 50 गुणिले 2 100 असे 200 मार्काची MST-CET असते. आता मार्कांवर काय ना, आता पर्सेंटाईलवर आहे. ओके, ते पर्सेंटाईल काय ते तेव्हा बघू आपण. ठीक आहे, जेव्हा आता वेळ नाही घालायचा आपल्याला. तर का होतं बघा, MST-CET म्हणतात की आमच्या पोर्शनच्या बाहेरचं काही करू नका.
पण पडताना क्वेश्चन कसे पडतात तर जेई लेवलनी पडतात. ठीक आहे, मी जो फेस केला सांगतो. माझ्या आधीचे सगळे जे पेपर होते ना 3-4 पेपर ते खूप सोपे. म्हणजे मी माझ्या जर मित्रांना विचारलं तर मी तर म्हणलं अरे मला मॅथमॅटिक्सला 50 ऑब्जेक्टिव्हला फक्त एकच कागद लागला. पण जेव्हा मी जे बघितलं ना MST CET जे मॅथमॅटिक्स, मी जेईचं मॅथमॅटिक्स लॉकडाऊनच्या सुट्टीमध्ये केलं होतं. कारण की मी MST CET टार्गेट करत होतो, जेई नव्हतं. कारण की तसे जेईचा पोर्शन आमच्या इथे शिकवला जात नव्हता मॅथमॅटिक्सचा. पण मग कसं झालं की मॅथ्स तर आपल्याला पाहिजे. मी का शिकलो? कारण की बिकॉज तुम्हाला माहिती का रे, इंजिनिअरिंग नंतर BE होऊन काय उपयोग नाही, बरोबर? इंजिनिअरिंग होऊन BE का BTech तुम्ही काही म्हणा, BTech होऊन काय उपयोग नाही. तुम्हाला पुढे शिकावं लागतं आणि पुढे शिकण्यासाठी गेट म्हणून एक परीक्षा असते. सर स्पेलिंग चुकलं बरोबर असं मला माहित नाही, पण गेट म्हणून एक परीक्षा असते. ठीक आहे, गेटचं स्पेलिंग काय मला माहित नाही, लक्षात नाही, पण गेट म्हणून एक परीक्षा असते. आणि त्या गेट परीक्षेला जवळपास 10% हा जेई मेन्सचा सिलेबस असतो, एवढं लक्षात ठेवा. मग आता ज्या मनुष्याने जेई मेन्स केलेला आहे तो ऑब्व्हियसली तुमच्यापेक्षा जिंकणार पुढे. का? कारण त्याला एक्स्ट्रा नॉलेज, त्याला जेई मध्ये जरी कमी मार्क पडले असतील तरी त्याला नॉलेज आहे आणि तो तुमच्याबरोबर कॉम्पिटिशनला पुढे येणार आणि तो जिंकणार. मग सर म्हणावं आमचा पोर्शन पण कमी झालेला आहे. तीच तर गोळ होता ना, पोर्शन जरी कमी झाला ना आपल्याला सगळं शिकायचं, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही परीक्षे थ्रू अभ्यास करा पण आपल्याला सगळं शिकायचं आहे. मी एक आणि एक फॉर्म्युला कसा आला काय आला बेसिक पासून स्टार्ट करेन. तुम्हाला सांगतो आपल्याला फॉर्म्युला आधी आणायचा आहे, त्यासाठी थिअरी परफेक्ट हवी. आणि थिअरी परफेक्ट तुम्हाला सांगतो, माझा बोर्डाचा पेपर होता. ठीक आहे, बोर्डाचा पेपर लास्ट क्वेश्चन असतो, क्वेश्चन नंबर 7. यामध्ये तुम्हाला 8 प्रश्न असतात, त्यामधले कुठलेही 5 सोडा, एनी 5. ठीक आहे, क्वेश्चन 8 असतात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 मध्ये क्वेश्चन 8 असतात, 8 असतात, 8. त्यामुळे तुम्हाला एनी 5 कुठलेही 5 सोडवावे लागतात. ठीक आहे, आणि मग ते 4 मार्काला असतो प्रत्येक क्वेश्चन. म्हणजे तो प्रश्न जो असतो तो 20 मार्काचा असतो, बरोबर? आणि या 8 क्वेश्चन मधले तुम्हाला सांगतो जवळपास 5 क्वेश्चन हे टू प्रूव्ह वाले आलते, म्हणजे थिओरॉटिकल बोर्ड कुठला मी सांगतो, आताची नाही सांगत मी, 2020चं सांगतो. आणि मी थिअरी खचून केलं होतं, खचून म्हणजे इतकं केलं की मग पेपर लिहिला, खचला, भारी लिहिला, मला 98 मार्क्स पडले. तुम्हाला विश्वास नाही बसणार, बोर्ड्समध्ये 98. ठीक आहे, पण आता मी तुम्हाला कधीतरी माझं दाखवेन. ठीक आहे, कधीतरी माझं तुम्हाला मी मार्कशीट दाखवेन की मला 98 पडले. MST CETचा अजून यायचं आहे. पण थेरॉटिकल, ठीक आहे सांगतो मी तुम्हाला, थेरॉटिकल क्वेश्चन हे 5 क्वेश्चन. आता ज्यानं थेरॉटिकल क्वेश्चन म्हणजे टू प्रूव्ह हा फॉर्म्युला कसा आला हे केलेच नाही, गेले ना रे, काय करणार तो? 3 क्वेश्चन सोडवणार, त्यातले पण एक चुकणार, 8च मार्क मिळणार, किती लॉस चालायचा? तर आलंच पाहिजे, थिअरी तुम्ही प्रेफर केलीच पाहिजे. ती 12च्या मुलांसाठी सांगतो मी, तुम्ही 11 पासून स्टार्ट करा. आता हे बघा, आपल्याला 11th आणि 11चा काही सिलेबस आहे, बरोबर? MST CETला काही 11चा सिलेबस आहे. त्याचा म्हणजे कुठला, ट्रिग्नॉमेट्री 1, ट्रिग्नॉमेट्री 2 जरी नसला तरी मी सांगतो आम्हाला जो होता तोच मी घेणार आणि आहेच सांगतो. ट्रिग्नॉमेट्री 1, ट्रिग्नॉमेट्री 2 आहे. ट्रिग्नॉमेट्री 1 साठी अँगल्स अँड इट्स मेजरमेंट लागतं, ते मी थोडंसं तुम्हाला बघायचं आहे का, तर मी तुम्हाला थोडंसं शिकवलंय. मी पूर्ण नाही शिकवलं म्हणजे जो घड्याळाचा वगैरे पार्ट आहे तो नाही घेतला मी, कारण की तो MST CETला पण नाही आणि तो जास्त विचारला पण नाही. जे महत्वाचं काय, अँगल्स अँड इट्स मेजरमेंट, रेडियन आणि डिग्री. ते पुढे आपण बघू रेडियन आणि डिग्री काय. तर ते सांगतो की परत अजून भाग आहे की परमिटेशन आणि कॉम्बिनेशन. हा तुम्हाला 11वीला मॅथ्स 2 मध्ये एक चॅप्टर आहे. तर ते का शिकावं लागतं आपल्याला, त्याची थोडीशी ओळख करायला लागते. तो CETला नाही पण त्याची ओळख करावी लागते, कारण तो प्रोबॅबिलिटी बरोबर विचारला जातो. प्रोबॅबिलिटीचे 2 क्वेश्चन्स तर असतात. ठीक आहे, परत स्टॅटिस्टिक्स, 12वीला स्टॅटिस्टिक्स आहे, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणून एक चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्सचा. तो त्यासाठी पण कॉम्बिनेशन आणि परमिटेशन नाही लागत, पण कॉम्बिनेशन लागतं. आता हे सगळं काय आहे सर तुम्हाला काही माहिती नाही. जर तुम्ही टेक्स्टबुक बघितलं असेल तर चॅप्टरची नाव तर थोडक्यात वाचली असतील, ॲटलिस्ट तुम्ही काही शिकला नसाल, ॲटलिस्ट चॅप्टरची नावं वाचली असतील.
ठीक आहे. तर परत एकदा सांगतो, लाईफ इज अ वॉर. समय आलेला आहे, वेळ आलेला आहे करून दाखवण्याचा. मी काय केलं, माझे 2 मार्क जिथे गेले ना रे ते तुमचे जाऊन आहेत म्हणून मी आलो. आपल्याला बोर्डला तर 100 पैकी 100 पाहिजेच आहेत. 12 बोर्डला आपल्याला 100 पैकी 100 पाहिजेच आहेत. पण MST साठी सुद्धा मॅक्सिमम स्कोर करायचा आहे. ठीक आहे. माझ्या काही मित्रांचं असं पर्सेंटाईल होतं, माझ्यापेक्षा जे सिनियर होते त्यांना फिजिक्स 68 होतं, केमिस्ट्री 92 होतं, पण मॅथमॅटिक्समध्ये 98 होतं. त्याचं टोटल पर्सेंटाईल 96 आलं. कुठं ना कुठं गेला बघतो. समजतं. म्हणजे मॅथमॅटिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. मॅथमॅटिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून तुम्हाला सांगतो की मॅथ्समध्ये ज्यांना इंजिनिअरिंग व्हायचं, आता इंजिनिअरिंग करून पण एवढं समजलं की BE आणि BTech करून काही उपयोग नाही. काही नाही रे, कोण विचारत नाही. गेट ही परीक्षा द्यावीच लागते आणि त्या गेटला ना तुम्हाला कॉम्पिटिशनला येणार ही जेईची माणसं. ही जेईची माणसं तुम्हाला कॉम्पिटिशनला येणार. मग तेव्हा परत जेईचा थोडा सिलेबस शिका आणि परत हे करा. कशाला रे, है ना, कशाला तिथे वेळ वाया घालवता. त्याच्यापेक्षा आत्ता शिकू ना जे तुम्हाला आहे. तुमचा आधीचा जो सिलेबस होता, लॉकडाऊनमुळे जो बदलला, त्याच्या आधीचा जो सिलेबस होता तो परफेक्ट होता. जेईचा फंक्शन वेगळं गेलं, एक्स्ट्रा गेलेलं तुम्हाला फंक्शन. ठीक आहे, पण मस्त झालेलं आहे. आपण तेच शिकणार आहोत. मस्त शिकूया. माझे प्रत्येक व्हिडिओ बघत जावा. जे तुम्हाला समजेल ते मला सांगत जावा, नाही समजेल ती कमेंट करत जावा. ठीक आहे. नंतर जर लागला तर मी माझा व्हॉट्सअप नंबर पण देईल तुम्हाला. काही त्यावर तुम्हाला काही क्युरीज असेल, तुम्हाला काही कंटेंटची गरज असेल तर सांगतो. काही शॉर्ट ट्रिक्स लागतील ते तुम्ही शिकवणारच आहे ऑब्व्हियसली. कारण की शॉर्ट ट्रिक शिकाव्याच लागतात. कारण की 2 सेकंदात जर उत्तर निघत असेल आणि लेंदी मेथडनी 5 मिनिट 10 मिनिटात जर उत्तर त्याचं निघत असेल तर किती 2 सेकंदात उत्तर निघतंय ब्रो. म्हणजे किती टाइम वाचला रे. तुम्ही किती सोडवू शकता पुढची गणित. 15 क्वेश्चन, 15 नाही 20 ते क्वेश्चन ते लेंदी असतातच CETला सांगतो. बाकी सगळी सोपी असतात. बघितलं थोडंसं कॅल्क्युलेशन, पण ते थोडंसं सुद्धा सुचायला ना त्या 1.5 तासात कळत नाही. त्यासाठी भरपूर प्रॅक्टिस लागते, भरपूर मेहनत लागते. डेरिव्हेटिव्ह म्हणून एक भाग आहे बघा. डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह. कॅल्क्युलसचा डेरिव्हेटिव्ह म्हणून एक भाग. त्याची माझी टेस्ट होती क्लासमध्ये एक टेस्ट होती. एक मिनिट. हां, तर डेरिव्हेटिव्ह म्हणून एक माझी टेस्ट होती डेरिव्हेटिव्हची. तर डेरिव्हेटिव्ह पूर्ण चॅप्टर होते. 5000 तर त्यामध्ये क्वेश्चन होते प्रत्येक चॅप्टरमध्ये. एक ठरवलेलं CET मध्ये फोडायचं आहे ना, बोर्डाला फोडायचं ना, टेक्स्टबुकचं एकही गणित करायचं. तर मी रात्री 9 वाजता बसलो, अजून गणित सोडवतोय 4:30 वाजले पहाटेची. आईने इतक्या शिव्या घातल्या. अरे बस काय हवे लावले. मी खरं शपथ सांगतो देवाला साक्षी मानून सुरुवात करतोय. देवा म्हणून तर सर्व मांगल्ये. श्रीकृष्णाला साक्षी मानलंय मी. ठीक आहे. श्रीकृष्ण म्हणजे माझा मित्र म्हणा, सखा म्हणा, काही म्हणा, तू सर्वात आहे. ठीक आहे. आणि चला तर मग, तर 4:30 वाजले तरी मी 4-5 ऑब्जेक्टिव्ह नाही गणित राहिलेलेच. तर इतका अभ्यास करावा लागतो. इंटिग्रेशन तर त्यापेक्षा डेंजर आहे. डेंजर म्हणजे सोपं आहे पण करावं भरपूर लागतं. इतकं करावं लागतं की एका जागी बसून मस्त असं ढीक भरला पाहिजे कॉयर, है ना, लिहून काढून असा गणित सोडवून असं वह्यांची ढीक बनली. मी तुम्हाला एक माझा ढीक दाखवेन की गणित कशी सोडवली, की ती केमिस्ट्री कसं लिहून काढले, कन्सेप्ट फिजिक्स कसे लिहून काढले. तर ठीक आहे. मग नवीन पहिलं लेक्चर, फर्स्ट लेक्चर ट्रिग्नॉमेट्री 1. आता बेसिक्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री मी तुम्हाला म्हणलं. बेसिक्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रीमध्ये मी अँगल्स अँड इट्स मेजरमेंट घातला. का घातला तर आपल्याला रेडियन शिकावं लागतं. ठीक आहे. रेडियनचा कन्सेप्ट अँगल मोजण्याचे 2 युनिट आहेत. एक आहे डिग्री आणि दुसरा आहे रेडियन. तर ते दोन्ही शिकावे लागतात. ठीक आहे. आणि इथून पुढे सगळं रेडियन मध्येच तुम्हाला अँगल मोजायचं आहे. का मोजायचं आहे ते पण मी नंतर सांगतो. ठीक आहे. तर मग चला, तुमच्या कुठला चांगला तुमचा मित्रदेव म्हणतो मी, चांगला देव देवी कुठली आठवते त्याला. नवीन लेक्चर आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर स्टार्ट केलंय. नवीन लेक्चर आहे, पहिलं लेक्चर आहे. थोडीशी मध्ये जर त्रास झाला किंवा प्रॉब्लेम आला उच्चाराचा वगैरे, पहिल्यांदा असं कुठलं तर लेक्चर देतोय मी. पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे. तर थोडं समजून घ्या. इथून पुढं नाही होणार पण समजून घ्या थोडंसं. माणूस आहे मी पण. तर ठीक आहे.
श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सियावर रामचंद्र की जय. जय 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 हनुमान. तुम्ही तुमच्या अल्लाला, वाहेगुरुला, येशूला असो कुणालाही बोलू शकता. ठीक आहे, तुम्ही जसं आहे, आपली काही चूक नाही. मी खूप म्हणजे आम्ही पांडुरंगाचे पुजारी पंढरपूरचे. कधी पंढरपूरला आला तर दर्शन करून देतो तुमचं पांडुरंगाचे. आता नाही, नंतर कोरोना संपल्यावर. पांडुरंगाचे पुजारी. मागच्या जन्मी खूप पुण्य केलं असं म्हणून या चांगल्या घरात जन्म मिळाला, देवाने दिला. त्याच काय तर पांडुरंग म्हणला की बुद्धी दिली की आता आमची सेवा केली इतकी वर्ष, आता इथून पुढे सगळ्याची सेवा करा, संसाराची सेवा करा. संसाराची सेवा इथून पुढे स्टार्ट होते. तर ठीक आहे, बेसिक्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री, अँगल्स अँड इट्स मेजरमेंट. तर बघा, अँगल्स अँड इट्स मेजरमेंटचा चॅप्टर जो आहे ना, तर तुम्हाला काय रे थोडक्यात दे. बघा, ही पहिल्यांदा अँगलची ओळख आहे. तुम्ही 10वीत कसं करत होता रे? 10वीपर्यंत तुम्ही अँगल असे मोजले, बरोबर? असा एक आर्म घेतला, ठीक आहे. तर जर तुम्हाला एक अँगल मोजायला सांगितलं, तुम्हाला म्हणले 30 डिग्रीचा अँगल बनवा, तर तुम्ही कसा बनवत होता रे? रेष काढत होता किंवा रे काढत होता. ठीक आहे, हो ए म्हणतो, असं काढत होता. आणि काय करत होता रे? प्रोटेक्टरनी असं ठेवत होता आणि असा मोजत होता, बरोबर? कुठे येते 30, इथं होतं 15, 20, 25, 30. इथं आलं म्हणावं सर, इथं आलं तर मग त्याला ओबी, त्याला बी पॉईंट देता किंवा काही तुम्हाला काय विचारलं तर, आणि असं जोडत होतं, बरोबर? ठीक आहे, असं जोडत होता. कसं मोजलं रे तुम्ही? कशी डायरेक्शन दिली? अशी डायरेक्शन दिली, असा मोजताना असा मोजतच गेला. ठीक आहे, हेच पुढे आपल्याला बघायचं आहे डायरेक्टेड अँगलच्या स्वरूपात. तर पहिला कन्सेप्ट येतो डायरेक्टेड अँगल. तर काय करतो रे मी? बघा, मी परत एकदा तोच आर्म काढतो. ठीक आहे, ओ ए, ओ ए, समजतंय? ओ ए मी काढला, बरोबर? ओ ए काढला. आता काय करायचं मला? मी ओ ए हा फिक्स आहे, इनिशियल, बरोबर? म्हणजेच मी सुरुवातीला घेतलाय ओ ए, म्हणून ह्याला म्हणतो मी इनिशियल आर्म. हे टर्मिनॉलॉजीचं, हे लक्षात ठेवायला लागतील तुम्हाला. इनिशियल, आणि यात काय अवघड काय नाही. इनिशियल आर्म हे परीक्षेत येणार का? नाही, हे यूज होतो याचा, हे टर्मिनॉलॉजीचा यूज होतो, त्यामुळे कन्सेप्ट. ठीक आहे, आता मला एक अँगल मोजायचा आहे आणि मी प्रोटेक्टर ठेवलं, इथे प्रोटेक्टर ठेवलं आणि मी या डायरेक्शनने अँगल मोजायला सुरुवात केली. आणि कुठे तर मला तो माझा अँगल मिळाला, कुठलाही असू दे, कुठलाही असू दे, तो अँगल मला इथे मिळाला या पॉईंटला, आणि मी तो जोडला. ठीक आहे, मला सांगा, मी मोजताना कुठनं सुरुवात केली रे? इनिशियल आर्मपासून. आणि मी थांबलो कुठं रे? या इथे बी म्हणतो, ओबीला थांबलो. म्हणजे मी मोजताना डायरेक्शन कशी दाखवली? अशी दाखवली. ठीक आहे, अशी दाखवली, मी इथे थांबलो. आता मी ओबीला थांबलो, मी ओबी नंतर पुढे गेलो का? नाही, कारण मला जो अँगल पाहिजे होता तो मला तिथे मिळाला. म्हणजे मी तिथे थांबलो, माझा तिथनं अँगल पुढे संपला. त्यामुळे त्याला म्हणतात टर्मिनेट, टर्मिनल आर्म. काय म्हणतात त्याला? टर्मिनल आर्म म्हणतात. परत एकदा सांगतो, ओ ए आपण फिक्स ठेवला, इनिशियल आपण काहीतरी घेतला, त्यावर आपण प्रोटेक्टर ठेवला. आता इमॅजिन करा ना लहानपणीचं. आता लहान नाही राहिला तुम्ही, बरोबर? आता थोडा ऍडव्हान्स लेवलला गेला तुम्ही. कुठलीही गेम, पबजी जिंकल्यावर परत तुम्ही ऍडव्हान्स लेवलला जाता. पबजी मी नाही खेळत, मला येत पण नाही, पण सांगतो, तुम्ही खेळत असा ऍडव्हान्स लेवलला जात होता, बरोबर आहे? तिथं फार जबरदस्त माणसं यायची. आता 11वी 10वीची गेम जिंकला तुम्ही, आता 11वीत आलाय, बरोबर आहे? मग 11वीत आला म्हणून सर आम्ही 10वीत खूप अभ्यास करून आलोय, आता 11वीत आम्हाला मजेत घालायचे, बरोबर? कोण सांगता असं? तुमचा मित्र सांगतो, जो मोठा आहे, जो 12वी नंतर शिकला. अरे 11वी मजेत घालो, 12वीत आल्यावर अभ्यास कर. 10वी सारखंच नाही देवा, एवढं सोपं नाही 12वी. तुम्हाला आता कन्सेप्ट समजेल ना? ठीक आहे, कन्सेप्ट जेव्हा समजतील ना तेव्हा कळेल. मी आता म्हणून तर मी आलोय ना रे. जी भावना आहे ना रे, जो MSc झालेला शिक्षक आहे ना, तो सांगू शकत नाही एखाद्या 12वीच्या मुलाची जी भावना आहे, जे फेस करून आलाय ना, तो सांगू शकत नाही एखादा शिक्षक. पण तुम्हासाठी की मी तुमचा मित्र आहे, मी तुमच्यासाठी तुमच्यासारखा वागत होतो, मी तुम्हाला चांगलं समजून सांगू शकतो असं वाटतं एखादा. आणि आय होप मी चांगलं, जर व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला मिळाला तर ठीक आहे, चांगलंच आहे. तर ओ ए हा काय होता? इनिशियल आर्म होता. ओबी हा टर्मिनल आर्म होता. एक मिनिट, आपण कुठे होतो? बरोबर, तुमचा मित्र तुम्हाला काय सांगणार? अरे 11वी मजेत घालो रे, काय नाही सगळं, हो का? तर बट्ट्या बोल ना त्याचा आपण.
त्याला पण काय समजलं नाही. मग त्याला वाटलं 11वी आपण मजेत घालू, आपण असंच पास होऊ. नाही रे, नाही, खूप चुकीचं आहे. अरे 11वीत असे कन्सेप्ट आहेत मी तुम्हाला सांगितलं ना, जे 12वीला खूप उपयोगाला येतात. फक्त मॅथमॅटिक्स मध्ये नाही तर केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये. केमिस्ट्रीचा तुम्हाला एक चॅप्टर आहे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यामध्ये जर तुम्हाला रेझोनन्स इफेक्ट है ना, परत कुठला अजून कुठला आपले फिशन, हेट्रोलायटिक फिशन, होमोलायटिक फिशन, रेझोनन्स इफेक्ट, हायपर कॉन्ज्युगेशन. हायपर कॉन्ज्युगेशन काय असतं? हायपर कॉन्ज्युगेशन हा बेकर आणि नाथननी दिलेला इफेक्ट आहे. केमिस्ट्री चांगलं आहे माझं, असं वाईट नाही. ठीक आहे. मग जेई जेव्हा दिली ना मी, तेव्हा केमिस्ट्रीला मला 92% आलं होतं. म्हणजे कारण की तेव्हा केमिस्ट्री कसलं असतं, तरी 92 म्हणजे चांगलंच आहे, असं नाही की केमिस्ट्रीला सांगतो. ठीक आहे. टर्मिनल आर्म, हायपर कॉन्ज्युगेशन, असे इफेक्ट्स आहेत. या इफेक्ट्स एवढे महत्वाचे, हे जर समजले ना तर 12वीला मेकॅनिझम्स आहेत रिॲक्शनचे. ते रिॲक्शनचे मेकॅनिझम तेव्हा समजतात जेव्हा तुम्ही रेझोनन्स इफेक्ट, हेट्रोलायटिक इंडक्शन, होमोलायटिक इंडक्शन समजून घेता. कार्बोकॅटायन म्हणजे काय, कार्बोनायन म्हणजे काय, हे जेव्हा कन्सेप्ट समजून घेता ना तेव्हाच समजतात. नाहीतर केमिस्ट्री सांगतो इतका सोपा विषय, केमिस्ट्रीला ऑब्जेक्टिव्ह मध्ये खचून मार्क पडतात पण थिअरीला पडत नाहीत. का पडत नाहीत? कारण की 11वीचे कन्सेप्ट नाही. त्यामुळे अभ्यास भरपूर करायचा 11वीच्या मनुष्याने. आणि तुम्हाला तर इतका वेळ मिळालाय की भाई तुम्हाला नाही कुठलं कॉलेज नाही, तुम्हाला प्रॅक्टिकल नाही. आमचा सांगतो प्रॅक्टिकलमध्ये इतका वेळ वाया जायचा की खूप घाण. आम्ही जर परफेक्ट आम्हाला वेळ मिळाला, आता देवाला हे कळलं की हे चुकीचं चाललंय. पोरं इतकी मेहनत करतात पण त्यांना वेळ मिळत नाही अभ्यासाला. तर देवाने काय केलं बघा, सगळंच बंद करून टाकलं आणि सगळ्याला न्याय दिलाय. तुम्हाला पण न्याय मिळाला आहे. तुम्ही या संधीचा उपयोग करा. नाहीतर बघा, ही जर संधी तुम्ही वाया घालवली ना लाईफमध्ये खूप पस्तावा होतो, कारण की कॉम्पिटिशन फार वाढली आहे. तर ठीक आहे. टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म, इथे टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म. परत टर्मिनल आर्म काय म्हणलं आपण, मोजायला तिथे थांबलो म्हणजे तिथे थांबलं ना आपण टर्मिनल. आता मोजताना आपण एक विशिष्ट डायरेक्शननी मोजलो है ना, असा मोजलो, असा नाही मोजलो. असा पण अँगल असतो का म्हणावं सर? हो, पुढे आहे ना. अँटी क्लॉकवाईज मोजला का रे आपण? हो, अँटी क्लॉकवाईज मोजला. अँटी क्लॉकवाईज म्हणजे समजतं ना, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने. घड्याळाचा काटा कसा होतो? टाक 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 टाक. आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे असा, बरोबर, त्याच्या विरुद्ध दिशेने. दिस इज अ क्लॉकवाईज, दिस इज अँटी क्लॉकवाईज. तर अँटी क्लॉकवाईजनी मोजला. असा जर मोजला तर तो क्लॉकवाईज होतो आणि तोच निगेटिव्ह अँगल असतो. तोच आपला पुढचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर डायरेक्टेड अँगल का म्हणतात, तर त्याला एक विशिष्ट डायरेक्शन दाखवली तुम्ही, कारण की डायरेक्शननी पण अँगल बदलतो. जर तुम्ही मेजरमेंट ऑफ अँगल AOB लिहिला आणि तो जर पॉझिटिव्ह असेल, पुढचा हाच कन्सेप्ट आहे, तर त्याला आपण म्हणू तो मोजला अँटी क्लॉकवाईजनी. आणि मेजरमेंट ऑफ अँगल AOB हा निगेटिव्ह असेल, ठीक आहे, हा निगेटिव्ह असेल तर तो मोजलाय क्लॉकवाईजनी. हे खूप समजायला पाहिजे तुम्हाला. आता पुढचा कन्सेप्ट तो सांगतो. म्हणून ह्याला म्हणतात डायरेक्टेड अँगल. ठीक आहे, समजते? टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म ची दिशा कशी आहे? अँटी क्लॉकवाईज आहे. मोजताना कशी अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे? म्हणून अँगलचे दोन भाग पडतात. त्यांचं मेजरमेंट मध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो ना. एक होतो पॉझिटिव्ह तर एक होतो निगेटिव्ह. पुढे तेच आहे बघा. तर डायरेक्टेड अँगल एवढंच आहे. ठीक आहे, डायरेक्टेड अँगल म्हणजे समजून घ्या हा कन्सेप्ट. पुढे बघा. ठीक आहे, तर पुढे बघा अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज म्हणजेच निगेटिव्ह अँगल. ठीक आहे, तर सांगतो बघा काय की मी एक परत एकदा फिक्स आर्म, इनिशियल आर्म घेतो. इथे मी ओरिजिन मानतो आणि इथे माझा M आहे. मी मोजताना जर अँटी क्लॉकवाईज गेलो, आणि मी एक हे केला, टर्मिनल आर्म घेतला ON, तर आपण जर अँटी क्लॉकवाईज मोजला अँगल, तर तुम्ही प्रोटेक्टर मध्ये सुद्धा बघा कसे मोजत होता, तर तुम्ही अँटी क्लॉकवाईजच मोजत होता. म्हणून तर तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह लिहित होता. 30 डिग्री, 70 डिग्री, 60 डिग्री असं लिहित होता, बरोबर. म्हणून दिस इज अ पॉझिटिव्ह. ठीक आहे, मग असं लिहा ना. पॉझिटिव्ह कसं लिहिणार आहे? पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0. म्हणजे मग इथे असं लिहू का, मेजरमेंट ऑफ अँगल MON इज ग्रेटर दॅन 0 बिकॉज
हे बिकॉजचं साईन आहे, उलट देअरफोरचं साईन म्हणजे बिकॉज असतं. बिकॉज मेजर्ड ॲज अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, मेजर्ड ॲज अँटी क्लॉकवाईज. आणि परत इथे परत ओ एम आणि इथे असा. ठीक आहे, आता मी असा मोजतो, इथे असा मोजतो. ठीक आहे, एम ओ आणि एन. आता परत एकदा सांगतो की कसा मोजलेला आहे. जिथे ॲरो असतो ना तो टर्मिनल आर्म असतो आणि जिथनं सुरुवात केली आहे तो असतो इनिशियल आर्म. जिथनं मोजायला सुरुवात केली. आता हा कसा मोजला रे? क्लॉकवाईज मोजला. कसा मोजला? क्लॉकवाईज मोजला. म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल MON इज लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह है ना. म्हणजेच काय असतो? निगेटिव्ह बिकॉज मेजर्ड ॲज क्लॉकवाईज. समजताय? निगेटिव्ह अँगल्स आणि पॉझिटिव्ह अँगल्स म्हणजे काय. ठीक आहे, आता हे साइन कन्व्हेन्शन हे कोणी ठरवलं म्हणावं? हे साइन कन्व्हेन्शन्सने ठरवलं. ठीक आहे, तुम्ही 10वीत असताना एक लाईटचा धडा शिकला होता बघा. लाईटच्या धड्यामध्ये तुम्हाला लेन्स होता. लेन्स पुढे आहे, आता तुम्हाला फिजिक्समध्ये पण आहे 11वी. लेन्स मेकर फॉर्म्युला म्हणून आहे. ठीक आहे, लेन्स फॉर्म्युला म्हणून आहे, मिरर फॉर्म्युला आहे. तर या मिररमध्ये तुम्ही काय केलं? तर हा मिरर होता. ठीक आहे, ह्याला तुम्ही काय तर म्हणायचं आहे, माझं नाव लक्षात येईना माझ्या. पण हा जर तुम्ही काहीतरी पॉइंट ऑफ कर्वेचर या काय तर म्हणायचं तुम्ही याला, सेंटर ऑफ कर्वेचर. बरोबर, सेंटर ऑफ कर्वेचर सी है ना, अजून लक्षात आहे माझ्या. तर सेंटर ऑफ कर्वेचरच्या राईटची साईड तुम्ही ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणायचा आणि लेफ्टची साईड ऑलवेज निगेटिव्ह म्हणायचा. हे कोणी? तर हे साइन कन्व्हेन्शन्सनी दर्शवलं. बरोबर, साइन कन्व्हेन्शन्सनी दर्शवलं. हे साइन कन्व्हेन्शन्स करू. तसेच इथे पण साइन कन्व्हेन्शन्सच आहेत. ठीक आहे, साइन कन्व्हेन्शन्स म्हणजे काय? विचारायचं नाही की असं का. ठीक आहे, विचारायचं नाही की असं का. आमच्या सरच्या भाषेत सांगू का? ठीक आहे, आधी पॅन्ट घालतो मग अंडर पॅन्ट घालता का तुम्ही? आधी पॅन्ट घालून मग अंडर पॅन्ट नाही घालत. बरोबर ना, आधी अंडर पॅन्ट मग पॅन्ट. आमचे सर. ठीक आहे, आमचे सर लय भारी यार. आता आमचे सरच बोलतात माझ्याबरोबर असं समजा, पण लय भारी. एक नंबर माणूस. परिचारक सर म्हणजे खतरनाक. हसवण्यात आणि शिकवण्यात त्यांच्यासारखे शिक्षकच नाही. बरोबर आहे. जग काय करतं? आधी अंडर पॅन्ट घालतं मग पॅन्ट घालतं. तसंच जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज मोजला तर तो पॉझिटिव्ह असतो आणि जर तो निगेटिव्ह है ना, जर तो क्लॉकवाईज मोजला तर तो निगेटिव्ह असतो. ठीक आहे, पुढे जायचं. फास्ट नाही होत बहुतेक मला वाटतं. काय काय पाठ करायची काही चीज नाही, समजून घेण्याची चीज आहे आपल्याला. हां, आता थोडेसे काही टर्मिनॉलॉजीज परत एकदा. 0 अँगल कोणाला म्हणतात, स्ट्रेट अँगल कोणाला म्हणतात, को टर्मिनल अँगल कोणाला म्हणतात आणि क्वाड्रंटल अँगल कोणाला. ठीक आहे, तर मी परत एकदा एक पॉईंट घेतो. तो आता ओ घेतो म्हणा. आता इथे घेतो मी पी घेतो आणि ह्याच्यावरचाच पॉईंट घेतो क्यू. ठीक आहे, आता मला सांगा इनिशियल आर मी घेतला. इथे घेतो इनिशियल आर काय घेतला मी? ओपी घेतला. आणि टर्मिनल आर्म काय घेतला? टर्मिनल आर घेतला ओ क्यू. बरोबर आहे, टर्मिनल आर मी काय घेतला? ओ क्यू घेतला. आता ओ क्यू आणि ओपी मला सांगा. बरोबर आहे सगळं. आता मला सांगा, मी ओपी पासून मोजायला स्टार्ट केली आणि ओ क्यू पाशी थांबलो म्हणजेच ओपी पाशी थांबलो. अरे काय फरक पडतो रे? म्हणजे 0 अँगल आहे. दोघांमधला अँगल किती? दोघांमधली डिस्प्लेसमेंट किती? 0 ना, दोघांमधली 0. बरोबर, दोघांमधली डिस्प्लेसमेंट काय? 0. मग 0 जर असेल ना, जर 0 अँगल म्हणून तर त्या दोघांमधला अँगल, जर त्या दोघांमधलं म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल POQ हे किती आहे? 0 डिग्री. ज्याचं मेजरमेंट ऑफ अँगल 0 डिग्री आहे म्हणूनच त्याला म्हणतात 0 अँगल. ठीक आहे, तुम्हाला व्हेक्टरमध्ये आता म्हणजे कसं समजणार इथं की OQ आणि OP ही को इन्सिडेंट आहे, एकावर एक आहे. व्हेक्टरमध्ये को इन्सिडेंट तर असू शकतात. व्हेक्टर म्हणजे काय आता तिथनंतर कळेल आपल्याला जेव्हा आपण व्हेक्टर शिकेन 12. पण पॅरलल असल्यावर सुद्धा त्यांच्या दोघांमधला जो अँगल असतो तो 0 असतो. यावरची खूप मोठी कन्सेप्ट
यावरची कंडिशन ऑफ पॅरलल व्हेक्टर्स म्हणून कंडिशन आहे. कंडिशन ऑफ परपॅन्डिक्युलर व्हेक्टर म्हणजे त्यांच्या दोघांमधला अँगल 90 डिग्री असतो, ह्याची सुद्धा कंडिशन आहे. आणि त्यावरती गणित आहे भरपूर, ते आपण तेव्हा बघू की कसे फास्ट सोडवायचं. तर स्ट्रेट अँगल, ठीक आहे, स्ट्रेट अँगल. तर परत एकदा सांगतो, स्ट्रेट अँगल ओपी. आता हा जो ओक्यू आहे ना रे, इथे ओक्यूला उचला आणि असा घुमवा, बरोबर, असा घुमवला, इथं आणला, ह्याच्याला 90 झाला, अजून थोडंसं 90 जावं की किती झाले, बघा इथपर्यंत आणला आपण ओक्यूला कुठं आणला, इथपर्यंत आणला, किती झाले, हे 90 झालं का, अजून थोडंसं इकडं आणा, म्हणजे बरोबर ह्याच्या लाईनीत गेले, इथे आला बघा आपला ओक्यू. म्हणजे हा पण 90, हा पण 90 प्लस 90 किती झाला रे, 180 झाला. म्हणजे बघा स्ट्रेट अँगल, स्ट्रेट लाईन, कुठल्याही स्ट्रेट लाईनवरचा अँगल, हा काय असतो, स्ट्रेट अँगल असतो. दिसतो ना, स्ट्रेट लाईन दिसते का, स्ट्रेट अँगल असतो, बरोबर. स्ट्रेट अँगल म्हणजे इथं लक्षात काय ठेवायचं, तर स्ट्रेट अँगल हा 180 डिग्रीचा असतो. मेजरमेंट ऑफ स्ट्रेट अँगल, मेजरमेंट ऑफ अँगल POQ इज 180 डिग्री, 180 डिग्री. समजते, खूप छान पद्धतीने मी समजून सांगतो तुम्हाला. को टर्मिनल अँगल पुस्तकात ह्याची डेफिनेशन फार येडेगत दिली आहे, त्यापेक्षा आपण आपल्या भाषेत शिकू ना. माझ्याकडे एक अँगल आहे, तो X डिग्रीचा आहे आणि दुसरा अँगल आहे Y डिग्रीचा, आणि X हा Y पेक्षा मोठा आहे, समजा कुठलाही अँगल असू शकतो, किंवा Y हा X पेक्षा मोठा असू शकतो, काही. पण जर या दोघांची मी वजाबाकी घेतली आणि ती जर 360 डिग्री आली, ठीक आहे, ती जर 360 डिग्री गेली, मी समजलं असलं आता तुम्हाला की वजाबाकी जर आपली पॉझिटिव्ह पाहिजे तर मोठ्यातनं लहान संख्या वजा केलीच पाहिजे. 360 डिग्री आली तर म्हणजे 360 डिग्री आली ना, मग 360 डिग्री जर कुठल्याही अँगलच्या डिफरन्स 360 येत असेल, ठीक आहे, कुठल्याही दोन अँगल मधला डिफरन्स 360 येत असेल, तर ते एकमेकाला को टर्मिनल अँगल्स असतात. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही सप्लिमेंटरी अँगल लक्षात ठेवली का रे, सप्लिमेंटरी अँगल लक्षात ठेवलं काय असतं रे सप्लिमेंटरी अँगल, की कुठल्याही दोन अँगलची बेरीज ही 180 अंश असते जर ती एका रेषेवर असेल. एकाच रेषेवरच्या दोन अँगलची बेरीज, हे बघा, हा एक अँगल आहे, हा एक अँगल आहे, या दोघांची बेरीज किती असते, X + Y = 180 डिग्री. ह्याला काय म्हणतो आपण, सप्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगल जर 90 डिग्रीचा एक अँगल असेल आणि त्या 90 डिग्रीमध्ये रे असा असेल आणि हा अँगल X आणि हा अँगल Y, तर इथे X + Y किती असतो, 90 डिग्री. ह्याला काय म्हणतो आपण, कॉम्प्लिमेंटरी अँगल. तसंच को टर्मिनल अँगल म्हणजे ज्या दोघांची जी वजाबाकी आहे ती 360 डिग्री पाहिजे. आता ही 360 डिग्री म्हणजे काय, बरोबर आहे, म्हणून मी मुद्दाम तेव्हा नाही सांगितलं. आता मागच्या स्लाइडला जाऊया आपण, की बघा हा क्लॉकवाईज आहे ना, बरोबर आहे. इथे बघा इनिशियल आर्म कसा आहे, फिक्स आहे. परत एकदा घेतो मी, जरा हे करतोय, इरेज करतो आणि परत घेतो. बघा मी घेतो इनिशियल आर्म, ठीक आहे, इनिशियल आर्म घाण दिसतंय मला, ठीक आहे, कलर चेंज, ठीक आहे, इनिशियल आर्म, हा इनिशियल आर्म घेतला, ठीक आहे, OM. आता मी टर्मिनल आर्म असा फिरवतो की मला टर्मिनल करायचंच नाही, ठीक आहे, या क्वाड्रंट भोवती. माना की हा X ऍक्सिस आहे, सॉरी Y ऍक्सिस येतो आणि हा X ऍक्सिस आहे. दिस इज X डॅश, दिस इज X, दिस इज Y आणि दिस इज Y डॅश. आता सोपं होईल समजायला, ठीक आहे. इथं मी OM फिक्स केला आणि मला टर्मिनेट करायचंच नाही, मला बघायचं की कुठपर्यंत जाऊ शकतो. बघा, जर इथे मी टर्मिनेट केला तर 90 येतो, मला इथे पण नाही करायचं, ठीक आहे. मग इथे गेला तर इथे पण मला नाही करायचं, मग इथं 90 किती झालं, 180, पण मला इथे पण नाही करायचं आहे, 90 270 झालं, 270 आणि परत मला इथे पण नाही करायचं, मग किती झालं, 360.
360 झालं का? हा 360 झाला बघा, या असं इथं आलं, परत पण नाही करायचा मला. किती झालं? 450. किती झालं? 540. 90 ऍड करत जा ना. 630, 720, असं कुठपर्यंत? असं मला नाहीच करायचं. म्हणजे अशी किती पण अँगल बनवू शकता, असे इनफायनाईट पर्यंत तुम्ही जाऊ शकता. 1000, 10,000, किती? 360च्या पटीत कितीही अँगल तुम्ही करू शकता. 90,000 है ना. मग आता तुम्ही असं लिहिणार का? बरोबर, तुम्हाला काही काही अँगलचे ग्राफ काढावे लागतात. असे समजा तुम्हाला अँगलचं ग्राफ काढा, इथनं तुम्ही अँगल 0, 90, ठीक आहे, 180, 180 असं पुढं जायचं. तुम्हाला खूप जायचंय पुढं, तर मग 90,000 लिहायला तुम्ही 90,000ची शून्य सीट पुढचं येणारच नाही. मग ह्याच्यासाठी या अँगल जेव्हा कळलं की आपल्या लिमिटच्या बाहेर जायला लागले, बरोबर आहे, आपल्या लिमिटच्या बाहेर जायला लागले, त्यासाठी कुठल्याही क्वांटिटीसाठी तुम्ही एक सिम्बॉल माना, कुठल्या तरी छोट्या क्वांटिटीसाठी सिम्बॉल माना, आणि ती सिम्बॉल मानला त्यासाठी रेडियनचा, ठीक आहे, त्याचा कन्सेप्ट येतो. म्हणून ते 360 डिग्री कसं बघा म्हणू सर. आता याचं उदाहरण सांगू का म्हणा तुम्हाला? बघा की मी एक्स काय घेतो रे, एक्स घेतो 30 डिग्री घेतो, ठीक आहे, आणि वाय घेतो -330. आता -330 म्हणजे आता इथं कळलं पाहिजे की कसा गेलाय, क्लॉकवाईज मोजला अँगल. मायनस म्हणजेच क्लॉकवाईज आणि हा पॉझिटिव्ह म्हणजे अँटी क्लॉकवाईज. या दोघांची जर वजाबाकी केली, 30 वजा 30, हा मायनस मायनस काय होतं रे, प्लस 360 आलं का? 360 म्हणजे हा 30 आणि हा -330 एकमेकाला कसे को टर्मिनल अँगल आहे. कसे को टर्मिनल अँगल आहे. तुम्ही तुमच्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं आहे की को टर्मिनल अँगल म्हणजे काय, किंवा तुमच्यासाठी काही काही सॉल्व करायचे तर तुम्ही करू शकता की त्या वजाबाकी 360 घ्या. समजतंय? आता क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल म्हणजे असे अँगल की जे क्वाड्रंट दर्शवतात, क्वाड्रंट रिप्रेझेंट करतात, आणि त्यांचे जे आर्म्स असतात ना रे, ते अलॉंग ऍक्सिस असतात. अलॉंग ऍक्सिस, ठीक आहे, अलॉंग ऍक्सिस असतात, ठीक आहे. म्हणजे आता समजा मी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसवर कुठलाही एक आर्म घेतला आणि मी इथनं स्टार्ट केलं, मी ते टर्मिनेट झालो, थांबलो मी, म्हणजे हा जो अँगल झाला ना रे, हा क्वाड्रंटल अँगल झाला. क्वाड्रंटल अँगल झाला, ठीक आहे. मी परत इथे गेलो, आता मला परत एक ऍक्सिस मिळाला, इथे मी थांबलो, मग हा एक अजून जो अँगल झाला क्वाड्रंटल अँगल झाला, ठीक आहे. जे होल म्हणजे जे एका क्वाड्रंटला रिप्रेझेंट करतात, एक किंवा एकापेक्षा जास्त क्वाड्रंटला रिप्रेझेंट करू शकतात, त्यांना आपण म्हणतो क्वाड्रंटल अँगल, ठीक आहे. पुढे पण जाऊ शकतो ना, पुढे पण जाऊ शकतो. म्हणजे बघा, क्वाड्रंटल अँगल आर मल्टिपल्स ऑफ 90 डिग्री, मल्टिपल्स ऑफ 90 डिग्री. 90च्या पटीत असणार ना रे ते हमखास. बघा ना, इथं 90, 180, इथं थांबायचं आहे आपल्याला, ऍक्सिसवर थांबायचं आहे. टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म ते अलॉंग ऍक्सिस असतात. समजतंय? पुढे जायचं तर ठीक आहे, मग पुढे जाऊया. तर क्वाड्रंटल अँगल टर्मिनॉलॉजीचं ती पुढे त्रास देऊ नये की का असतात असं न, ठीक आहे. तर दिस इज अ थेरम, की हा एक थेरम आहे की प्रूव्ह दॅट 1 रेडियन इज अ कॉन्स्टंट अँगल, ठीक आहे. प्रूव्ह करायचं तुम्हाला की 1 रेडियन जे आहे ना रे, ते एक कॉन्स्टंट अँगल आहे, ठीक आहे. 1 रेडियन इज कॉन्स्टंट अँगल. कोणाला फोन आहे रे? नाही, कोणाला नाही. मेसेज येतो सायलेंट. ठीक आहे, ठीक आहे, काय नाही, थोडंसं प्रॉब्लेम होता मोबाईलमध्ये, बघितलं, ठीक आहे. हा पॉईंट घेतो मी ओरिजिन ओ, म्हणजे काहीतरी म्हणणार ह्याला म्हणतो मी ओ पी क्यू आणि आर, ठीक आहे. आता रेडियनचा भाषा आला, बरोबर. इथे रेडियनचा हा चंद्र असतो डोक्यावर, जसं डिग्रीला 0 सारखं काहीतरी असतं, बरोबर. म्हणजे ते 0 नसतं, तो एक सिम्बॉल आहे, पण 0च म्हणा ना. आता काय म्हणणार त्याला,
तसं अर्धचंद्र असतो डोक्यावर, तेव्हा तो रेडियन म्हणून ओळखायचा. तर कन्सिडर करा की हा अँगल आहे 1 रेडियन POQ लेट, आणि ही जी रेडियस आहे ना रे, ही रेडियस R आहे असं समजा, ही रेडियस OQ. तर मग आपल्याला थेरम आहे, हा थेरम परीक्षेला विचारणार नाही, समजतंय. थेरम जो आहे तो परीक्षेला अजिबात येणार नाही. पण रेडियन काय आहे, तो एक कॉन्स्टंट अँगल आहे, आणि कॉन्स्टंट अँगल आहे त्यामुळेच तर तो युनिट बनला अँगल मोजायचा. तर पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया. तर काय आहे बघा, ही तर मी म्हणतो कन्सिडर OQ इज रेडियस ऑफ अ सर्कल. OQ इज रेडियस, OQ इज इक्वल टू R. ठीक आहे, OQ इज इक्वल टू R. फर्स्ट ऑफ ऑल मी हे लिहिलं. परत काय लिहितो मी, परत लिहितो की मेजरमेंट ऑफ अँगल POQ इज 1 रेडियन. काहीतरी घ्यायचंय म्हणा, आता त्यांनी दिलंच आहे. तुम्हाला माहिती थेरम कशी तुम्हाला द्यावे लागतात सपोर्ट, बरोबर आहे. ठीक आहे, तर मी काय म्हणतो आता, वी नो दॅट लेंथ ऑफ आर्क का असतं रे, रेडियस इंटू अँगल सबटेंडेड ॲट सेंटर ऑफ सर्कल. अँगल सबटेंडेड हा फॉर्म्युला 10वीत झाला असेल, बरोबर. सबटेंडेड ॲट सेंटर ऑफ सर्कल, समजते. म्हणजे आता लेंथ ऑफ आर्क असं म्हणतो, मेजर ऑफ आर्क. ठीक आहे, लेंथ ऑफ आर्क म्हणजेच मेजर ऑफ आर्क POQ काय येणार रे, POQ नाही रे, PQ मेजर ऑफ आर्क PQ काय येणार रे, मेजर ऑफ आर्क PQ इज इक्वल टू काय येणार, रेडियस काय रे, R आहे, बरोबर. आणि 1 रेडियन, आता 1 रेडियन म्हणजे 1 युनिटच मावला ना, Rच असणार. ठीक आहे, आणि मेजर ऑफ आर्क जर तुम्ही बघितलं, आता हा जो भाग आहे ना रे, बघा काय, परत एकदा इकडे एक नवीन सर्कल काढतो, इथे काढतो. ठीक आहे, हा असा आहे काय, तर हा इथे परपॅन्डिक्युलर आहे, तुम्हाला दिसतोय इथे परपॅन्डिक्युलर आहे. दाखवायचं राहिली तर ORO परपॅन्डिक्युलर टू PO. ठीक आहे, दिस इज ऑल्सो गिवन. RO इज परपॅन्डिक्युलर आहे. ठीक आहे, दाखवायचं राहिलं, सॉरी. तर परपॅन्डिक्युलर म्हणजे हा भाग चक्कोर आहे का रे, चक्कोर आहे का, बरोबर. म्हणजे हा जर तुम्हाला लेंथ ऑफ आर्क विचारला, एवढ्या लेंथ ऑफ आर्क, तर आपला सर्कमफरन्सच्या 1/4 असणार, सर्कमफरन्सच्या 1/4 असणार. आणि सर्कमफरन्स काय असतो रे, 2πr. म्हणजे असं लिहू शकतो का, मेजर ऑफ आर्क PQR, बरोबर. काय असणार रे, 1/4 इंटू 2πr. हे 2 घालवायचे इथे, का πr/2. ठीक आहे, मला समजते का बघा. आता परत एकदा पुढे या. आता काय म्हणतो मी की जर कुठलाही एक सर्कल घेतो आणि अँगल बनवतो, हा जर अँगल वाढायला लागला तर लेंथ ऑफ आर्क पण वाढणार, बरोबर आहे. अँगल जर वाढायला लागला तर लेंथ ऑफ आर्क पण वाढणार. मग मी असं लिहू शकतो का रे की लेंथ ऑफ आर्क किंवा मेजर ऑफ आर्क, काही म्हणा, लेंथ ऑफ आर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँगल सबटेंडेड ॲट सेंटर. अँगल सबटेंडेड हा थेरम येणार नाही एवढं सांगतो, पण समजून घ्या. ॲट बघा आणि सोडून द्या, सेंटर. अँगल सबटेंडेड ॲट सेंटर, लेंथ ऑफ आर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँगल सबटेंडेड ॲट सेंटर, बरोबर आहे. म्हणजे ते कसं लिहिणार मी, PQR, बरोबर. असं काहीतरी होतं बघा, नाही O होतं, इथे P होतं, इथे Q होतं, आणि हा परपॅन्डिक्युलर होता, इथे होता R, बरोबर आहे. हा आहे 1 रेडियनचा. मग काय रे, मग लेंथ ऑफ आर्क म्हणजे मेजर ऑफ आर्क. आता ही प्रोपोर्शनॅलिटीची तुम्हाला माहिती आहे, 2 सेम
प्रोपोर्शनल असतील आणि त्याचा जर तुम्ही रेशो घेतला तर तो इक्वल असतो, बरोबर. म्हणजे कसं बघा, मेजर ऑफ आर्क पी क्यू, ठीक आहे, मेजर ऑफ आर्क पी क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 रेडियन, आणि मेजर ऑफ आर्क पी क्यू आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मेजरमेंट ऑफ अँगल पी ओ आर, ह्यालाच मी म्हणतो इज इक्वल टू, ह्यालाच असं मेजरमेंट ऑफ अँगल असं म्हणतो की राईट अँगल, ठीक आहे, एक राईट अँगल आहे, ठीक आहे, राईट अँगल 1 रेडियन आणि एक राईट अँगल, समजतंय. म्हणजे मेजर ऑफ आर्क ऑफ पी क्यू, आता जर तुम्ही याचा दोघाचा रेशो घेतला तर तो काय येणार आहे, मेजर ऑफ आर पी क्यू डिवायडेड बाय मेजर ऑफ आर पी क्यू आर, ठीक आहे, मेजर ऑफ आर पी क्यू आर इज इक्वल टू 1 रेडियन अपॉन मेजरमेंट ऑफ अँगल पी ओ आर, म्हणजेच तो एक राईट अँगल आहे. मेजर ऑफ आर पी क्यू का आला रे, मेजर ऑफ आर पी क्यू आर आला बघा, बघा इथे दिसतंय का इक्वेशन, हे दिसतंय का रे, मेजर ऑफ आर पी क्यू आर आला का, आणि मेजरमेंट ऑफ आर पी क्यू आर पाय आर बाय 2 आला, म्हणजे लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे मेजर ऑफ आर पी क्यू का आला, आर आला, आणि हा का आला पाय आर. आता हे खाली भागिले ना, खाली भागिले म्हणजे उलटून गुणिले असतं, म्हणजे इथे डिनॉमिनेटर मध्ये 2 येणार, सॉरी न्यूमरेटर मध्ये 2 येणार, आणि इथे 1 रेडियन, ह्याला आम्ही म्हणतो राईट अँगल, राईट अँगल, ठीक आहे. बाजू बदलून लिहितो आणि या राईट अँगलला इकडं घालवतो, इकडं घालवल्या म्हणल्यावर खाली या साईडला तो काय रे, या साईडला तो बाजू बदलून लिहितो, काय जास्त विचार करू नका, बाजू बदलून लिहितो, सॉरी जाऊ द्या, समजताय ना. 1 रेडियन अपॉन राईट अँगल आर ए लिहितो, आणि इकडे कसं आरला इथं जाणार का रे, आर बाय आर केलं 2 बाय पाय, ठीक आहे. तर 1 तिकडे घालवतो, 2 बाय पाय कॉन्स्टंट आहे बघा, आणि एक राईट अँगल सुद्धा कॉन्स्टंट आहे, 2 दिस इज ऑल्सो कॉन्स्टंट, आणि राईट अँगल सुद्धा एक कॉन्स्टंट आहे. आपण हा कॉन्स्टंटच घेतला ना, राईट अँगल 90 अंशाचा नेहमी कॉन्स्टंटच असतो, म्हणजे 1 रेडियन इज इक्वल टू कॉन्स्टंट. ह्याला काहीतरी म्हणा की कॉन्स्टंट म्हणा, ह्याची व्हॅल्यू काहीतरी येईल, कॉन्स्टंट आहे, म्हणून तर 1 रेडियन इज अ कॉन्स्टंट अँगल. हा थिअरम आहे, हा प्रूफ करायचा. आता ह्याचा उपयोग काय, तर हा 1 रेडियन एक कॉन्स्टंट अँगल आहे, म्हणूनच तर आपण रेडियन मध्ये सुद्धा अँगल मोजू शकतो, हा त्यांना दाखवायचा, समजते. हा थिअरम येणार नाही, पण आला नाही, येत नाही, खरं सांगतो नाही येत, पण काय करायचं असावं की रेडियन काय की समजते, ठीक आहे. आता बघा हा पुढचा कन्सेप्ट आहे, युनिट्स टू मेजर अँगल. मी जसं मग अशी म्हटलं की अँगल्स मोजायचे पण युनिट्स, ते एक आहे रेडियन आणि एक आहे डिग्री. डिग्री लिमिटच्या बाहेर जातो, बरोबर. जेव्हा तुम्ही 720 ना असं लिहू शकत नाही, छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये ग्राफ जेव्हा काढायचे असतात तेव्हा म्हणजे फार मोठं मोठं होतं, तर रेडियन आलं. तर युनिट काय आहे, युनिटची तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे, रेफरन्स स्टँडर्ड. रेफरन्स स्टँडर्ड म्हणजे काय, एक मानलंय, फिक्स केलंय, एक क्वांटिटी फिक्स केली आहे. तुम्हाला माहिती आहे का रे, किलोग्रॅम, व्हॉट इज किलोग्रॅम, किलोग्रॅम काय आहे, काय माहित नाही तुम्हाला, काय आहे, कशाला म्हणलं तुम्ही, कशाने हे 1 kg आहे, कशावरून ठरवलं ना. जसं तुम्ही म्हणता की इथे न्यूक्लियस आहे आणि ह्याच्या भोवती इलेक्ट्रॉन असा फिरलो, बरोबर आहे, हे मानलं तुम्ही शेवटी, हे दिसले नाहीत कोणाला, बरोबर, हे दिसला नाही कोणाला, इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस कोणाला सुद्धा दिसले नाही आता, पण फिरतो म्हणून तर हे सगळं इलेक्ट्रॉनिक, हे सगळं डिजिटल झालं ना रे, समजतंय ना, हे सगळं डिजिटल झालं म्हणून तर सांगतो ना. किलोग्रॅम, ठीक आहे, किलोग्रॅम काहीतरी आहे, ते रेफरन्स स्टँडर्ड आहे. तर काय करा, तर एक काय केलं आधीच्या लोकांनी, एक सिलेंडर घेतला, त्या सिलेंडरला मानलं की ह्याचं जे वजन आहे ना ते 1 किलोग्रॅम आहे, 1 ग्रॅम आहे. आणि मग एक पक्षी घेतला, पक्षीचं वजन जर मोजायचं असेल तर काय, पक्षीला तराजूत ठेवणार, बरोबर, पक्षीला तराजूत ठेवणार आहे अशा तराजूत मध्ये, आणि सिलेंडर ठेवणार. मग पक्षीसाठी 1 सिलेंडर, म्हणजे मग मास ऑफ पक्षी, मास ऑफ बर्ड काय लिहिणार आहे तुम्ही, 1 सिलेंडर. मनुष्य ठेवला, त्यासाठी 10 सिलेंडर लागले, मास ऑफ मॅन 10 सिलेंडर.
मग सारखं सिलेंडर सिलेंडर लिहिणार का? मग त्या सिलेंडरला काहीतरी करा ना, केजी म्हणलं, किलोग्रॅम म्हणलं आणि त्याला शॉर्ट फॉर्म केला केजी. असंच सगळ्याच आहे, असंच. मग आपल्याला प्रॉब्लेम व्हायला लागला ना. 360ला पण काहीतरी सिम्बॉल म्हणून उपयोग नाही. 90 आहे, बरोबर आहे, 180 आहे, 270 आहे, लागणारे अँगल तर हेच आहेत. पुढे तुम्हाला लाख उपयोगाला येतील पुढे. हायर मॅथमॅटिक्स, ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स, जिथे स्पेस मधलं थिंकिंग असतं तिथे सगळे असे अँगल यूज होतात. पण आता स्मॉल स्मॉल सुरू होणार आहेत, हे शिकल्याशिवाय मग तिथे कसे जाणार? म्हणूनच 180 ना तुझं ना माझं केलं आणि मधल्याच पाय कन्सिडर केला की 180 डिग्री जे असणार आहे ते पाय. आता हे रेफरन्स स्टँडर्ड केलं आधीच्या लोकांनी, साइन कन्व्हेन्शन सारखं हेच. असं का नाही विचारायचं, बरोबर आहे, असं का नाही विचारायचं. परत एकदा म्हणू का, आधी पॅन्ट घालतो का मग अंडर पॅन्ट घालतो? आधी अंडर पॅन्ट मग पॅन्ट असते ना रे, ठीक आहे, मग समजतं. तर 180 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन असं मानलं, ठीक आहे. मग तुम्हाला त्रैराशिक माहिती का रे? त्रैराशिक म्हणजे बघा, 180 ला पाय रेडियन असेल तर एखाद्या अँगल डिग्री मध्ये तर त्याची रेडियनची व्हॅल्यू किती? समजते? म्हणजे असं बघा, एक मनुष्य, ठीक आहे, एक मनुष्य कसं म्हणतो मी, एका बादलीत 2 लिटर पाणी बसते, तर 2 बादलीत किती लिटर पाणी बसणार रे? काय करणार तुम्ही? 2 गुणिले 2 4 लिटर, तसंच ना रे, ठीक आहे. समजतंय का रे? ठीक आहे. आपण असं समजा एका डिग्रीला काढूया, म्हणजे एका डिग्रीला किती? समजतंय ना? एका डिग्रीला किती? तर एका डिग्रीला किती बघा, ठीक आहे. काय म्हणलं रे म्हणजे मोठी लोक काय म्हणली की 180 डिग्रीला पाय रेडियन म्हणा. मग एका डिग्रीला किती रे? एका डिग्रीला मी म्हणतो एक्स. मग करा ना, 180 डिग्री गुणिले एक्स बरोबर पाय रेडियन इंटू 1 डिग्री. आता पाय रेडियन 1 आहे म्हणजे फरक नाही पडत, बरोबर, 1 डिग्री. आता 1 गुणलं काय नाही गुणलं काय, पाय रेडियन डिवाइडेड बाय 180. एक्सची व्हॅल्यू काय आली रे? म्हणजे एका डिग्रीची व्हॅल्यू काय आली? पाय बाय 180 डिग्री. सॉरी, म्हणजे आता हा फॉर्म्युला झाला. फॉर्म्युला तुम्ही सिम्बॉल लिहिला नाही लिहिला कारण का रेशो आहे, सिम्बॉल लिहिला नाही लिहिला काय फरक पडत, बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली? अशा लिहा. मग मी म्हणतो की कुठलाही अँगल आहे, समजा एक सी डिग्री मधला एक कुठलाही अँगल आहे, म्हणजे थिटा डिग्री मधला कुठलाही अँगल आहे, थिटा डिग्रीचा अँगल आहे, तुम्हाला तो रेडियन मध्ये पाहिजे, तर तुम्ही त्याला किती गुणणार रे? किती गुणणार? बघा, एका डिग्रीची व्हॅल्यू एवढी आहे, बरोबर. एका डिग्रीची व्हॅल्यू पाय बाय 180 रेडियन आहे. सॉरी काय तर चुकलं का रे? हा, एक मिनिट, बरोबर चुकलं. परत एकदा सॉरी हा, तुमचा वेळ नाही वाढला तुम्हाला. 180 डिग्री ला आपण काय म्हणला? पाय रेडियन. तर एका डिग्रीची व्हॅल्यू किती? एका डिग्रीची व्हॅल्यू म्हणतो एक्स, ठीक आहे, एक्स रेडियन. मग एक्स रेडियन बरोबर किती रे? पाय. म्हणजे जर एक्स रेडियन हा 1 म्हणजे एक्स रेडियन म्हणजे 1 डिग्रीची रेडियन मधली व्हॅल्यू किती असेल तर ती एक्स रेडियन असेल, त्यालाच म्हणतो आपण 1 रेडियन. ती किती असेल तर पाय बाय 180 इंटू 1 डिग्री. आता 1 डिग्री इथे बघा, 1 डिग्रीला डिग्रीनी इथे भाग घालवा, किती येणार रे? 180 येणार का? म्हणजे 180 बरोबर पाय बाय 180 रेडियन. समजतंय का? म्हणजे 1 रेडियनची व्हॅल्यू किती आली? पाय बाय 180 रेडियन. समजतं का? हे त्रैराशिक आहे बघा. त्रैराशिक म्हणजे 3 व्हॅल्यू माहिती असतात, एक व्हॅल्यू काढायची असते ना. लहानपणी खूप केलं असेल. एका रेडियनची व्हॅल्यू किती आली? पाय बाय 180 रेडियन, ठीक आहे. तसं एका डिग्रीची व्हॅल्यू 180 बाय पाय डिग्री, बरोबर. 1 डिग्रीची व्हॅल्यू 180 बाय पाय डिग्री. एक थोडंसं कन्फ्यूज होत असेल, बरोबर. कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे खरं तर, पण थोडंसं होत असेल ना, तरी काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आता मी काय म्हणतो की बघा,
1 रेडियनची व्हॅल्यू किती आली ती? 1 रेडियनची व्हॅल्यू 183 सॉरी पाय बाय 180 बरोबर, पाय बाय 180. फॉर्म्युला मी जो तुम्हाला लिहायला सांगितलं ना तो लिहा. ह्याचे गणित लगेच सॉल्व्ह होणार. मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो ती गणित लगेच सॉल्व्ह होणार जे आमच्या सांगितलं की काय होणार आहे, पाय बाय 180 इंटू 1 डिग्री म्हणजेच काय रे, पाय बाय 180 ना एका रेडियनची किंमत. समजलं? जर तुम्हाला थिटा इन रेडियन दिला, थिटा रेडियन एवढा दिला, तर तुम्ही काय करणार, थिटा डिग्रीला पाय बाय 80 निघून ना, संपला विषय. तुम्हाला समजा दिलं थिटा इन डिग्री दिला, म्हणजे समजा तुम्हाला 30 डिग्री दिला, बरोबर आहे, 30 डिग्री दिला आणि त्याला तुम्हाला विचार की 30 रेडियनची व्हॅल्यू काढा, म्हणजे 30 थिटा इन रेडियन काढा, तर किती येणार, त्याला पाय बाय 180 निघून फक्त एवढं व्हॅल्यू मिळेल. म्हणजे आता फॉर्म्युला कसा तयार होणार बघा, फॉर्म्युला कसा तयार होणार, फॉर्म्युला असा तयार होणार, इफ थिटा इन डिग्री थिटा इन डिग्री इज थिटा and if theta in radian, ठीक आहे, is theta, ठीक आहे, असं आहे. तर थिटा इन रेडियन, रेडियन मध्ये काय असतो रे, पाय असतो बरोबर. म्हणजे आपल्याला पाय न्यूमरेटर मध्ये हवा, पाय न्यूमरेटर मध्ये हवा म्हणजे 180 कुठे गेला, डिनॉमिनेटर मध्ये, आणि जो अँगल दिला तो, कारण की ही जी व्हॅल्यू आहे ना रे, ही 1 रेडियनची व्हॅल्यू आहे, एका 1 डिग्रीची रेडियन. तुम्हाला जर असं समजतंय तर बघा, ठीक आहे, पाठ करायचं नाही बरोबर आहे, पाठ करायचा नाही, पाठ करणारे मूर्ख असतात, समजून घ्यायला पाहिजे. तसं सेम जर तुम्हाला बघा डिग्रीमध्ये पाय असतो का रे, नाही बरोबर, डिग्रीमध्ये पाय नसतो. डिग्रीमध्ये पाय नसतो म्हणल्यावर थिटा इन डिग्री इज इक्वल टू थिटा इन रेडियन इंटू, आता थिटा इन रेडियन मध्ये काय असतो रे, पाय न्यूमरेटर मध्ये असतो, म्हणजे इथे पाय न्यूमरेटर मध्ये आला. आता हा पाय कॅन्सल करायचा आपल्याला, पाय तेव्हाच कॅन्सल होईल जेव्हा इकडच्या फॉर्म्युल्यात ना रे पाय डिनॉमिनेटर मध्ये. हे कळलं पाहिजे, हे प्रॅक्टिसने समजणार तुम्हाला, किंवा काही लोकांना लवकर समजतं, काही लोकांना थोडंसं उशिरा समजतं, पण समजणार, सगळ्याला समजणार, वचन देतो मी तुम्हाला. नाही समजलं तर माझ्या व्हॉट्सअपवर मला शिव्या घाला, व्हॉट्सअप नंबरवर मला शिव्या घाला किंवा कमेंटमध्ये शिव्या घाला, मला नाही फरक पडत, ठीक आहे. थिटा इन डिग्री काय करणार रे, थिटा इन रेडियन इंटू 180 म्हणजे पाय. आता ह्याचे आपण हे जे फॉर्म्युला मी दिला ना, खूप जबरदस्त फॉर्म्युला, हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. जेव्हा तुम्हाला 30 डिग्री 60 डिग्री ह्याच्या जेव्हा तुम्हाला रेडियन मध्ये येईल ना, तेव्हा समजेल. हा होमवर्क आहे बरं का तुमचा, 90 डिग्रीला रेडियन मध्ये करा, ठीक आहे. 3 पाय बाय 6 म्हणजे किती सांगा, हा होमवर्क आहे. 4 पाय बाय 3 म्हणजे किती सांगा, हा होमवर्क आहे ना. 6 पाय बाय 2 म्हणजेच 3 पाय किती सांगा, समजलं पाहिजे. पायची व्हॅल्यू इथे समजते, इथे सगळं पायची व्हॅल्यू 180 ठेवणार लगेच, ती समजते. पण डिग्रीचं रेडियन करताना थोडंसं घोळ होतं, तर तो घोळ नाही होऊ दे त्यासाठीच मी थोडेसे क्वेश्चन्स घेतले. तर इथे क्वेश्चन्स आहेत बघा, की कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू रेडियन. मूर्खपणा हे करणार बरोबर. आता हे बघा, डिग्रीमध्ये साफ कळते की इथे पाय नाही आहे बरोबर आहे, म्हणजे रेडियन मध्ये पाय असतो. रेडियन मध्ये पाय असतो म्हणजे फॉर्म्युल्यात पाय कुठे येणार, न्यूमरेटर मध्ये. म्हणजे ते कसं लिहिणार, लेट थिटा इन डिग्री इज इक्वल टू 330 दिलं त्यांनी तुम्हाला, गिवन लिहू शकता बरोबर. म्हणजे थिटा इन रेडियन है ना, थिटा इन रेडियन, ह्याला थिटा इन डिग्री, ह्याला काय म्हणायचं, थिटा इन रेडियन इज इक्वल टू, तुम्हाला काय करायचंय, रेडियन मध्ये करायचंय. रेडियन मध्ये पाय न्यूमरेटर मध्ये असतो, मग खाली कोण येणार, 180 गुणिले थिटा इन डिग्री, हा झाला फॉर्म्युला. ह्याला तुम्ही तो वर वी नो दॅट पण लिहू शकता. मग थिटा इन डिग्री किती आला रे, पाय बाय 180 इंटू डिग्री, 0 ला 0 घालवा. थिटा इन रेडियन किती आला, 33 पाय
5/80. जेव्हा तुम्ही उत्तर काढता ना तेव्हा सिम्बॉल लिहायचं बघा. आता हे सगळं सीईटीला नाही आहे, तरी मी ह्याची प्रॅक्टिस खूप आहे, कारण की पुढं सगळं ह्याच्यामध्येच आहे, रेडियनमध्ये. तेव्हा गोल्ड होऊ नये ना, तेव्हा गोल्ड होऊ नये. रेडियन इथे कसं करणार बघा. थिटा इन डिग्री काय दिला रे, थिटा इन डिग्री दिला 85 डिग्री. हा, थिटा इन रेडियन, थिटा इन रेडियन काय दिला रे, काढायचं ना आपल्याला, तो मी मानतो हा. तर कसं होणार, परत फॉर्म्युला वी नो दॅट. कसा फॉर्म्युला, π/180 इंटू थिटा इन डिग्री, थिटा इन रेडियन बरोबर. म्हणजे का असं केलं, आपल्याला काय करायचंय, रेडियन मध्ये करायचंय. रेडियन मध्ये पाय न्यूमरेटर मध्ये असतो, म्हणून फॉर्म्युल्यात पण पाय कुठे येणार, न्यूमरेटर मध्ये. ठीक आहे, मग काय होणार रे, थिटा इन रेडियन बरोबर कसं 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 असं 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 बरोबर. 180 गुणिले 85. कसं भागावला, 5 ने भागावला तर 17 येते, याला भागावला तर 36 येते. फास्ट कॅल्क्युलेशन जमले पाहिजे, फास्ट कॅल्क्युलेशन जमले पाहिजे. 36 म्हणजे ह्याचं आन्सर किती आहे, 17π/36 रेडियन. होमवर्क घ्यायचा का तुम्हाला, होमवर्क घ्या. मगाशी दिला ना 30 डिग्री, 60 डिग्री है ना, 50 डिग्री, 100 डिग्री. ठीक आहे, 240 डिग्री. ठीक आहे, 360 डिग्री करून दाखवा. कितीतरी करा, खूप झालं एवढं. याच्यापेक्षा थोडंसं अजून 3 तरी सोडवा, 3 कमीत कमी सोडा, कारण प्रॅक्टिस व्हावी. पण 45 डिग्रीची व्हॅल्यू समजली पाहिजे, ही π/4 असते. 30 डिग्रीची व्हॅल्यू π/6 असते. 60 डिग्रीची व्हॅल्यू π/3 असते. समजलं पाहिजे, तेव्हा अभ्यास करायला पाहिजे. म्हणून तर म्हणलं ना, 11वी सोपी आहे पण अशी सोपी नाही. खूप अभ्यास केल्यावर समज. आता बघा, कन्व्हर्ट अँगल्स है ना, हे खूप सोपं आहे बघा, हे खूप सोपं आहे. जेव्हा तुम्हाला रेडियन मध्ये देतात ना आणि डिग्री मध्ये करा, हे पाय जास्त नाही, पायच्या जागी फक्त 180 ठेवायचं, तुम्हाला डिग्री मध्ये ऑब्वियस अँगल मिळतो. म्हणजे थिटा इन डिग्री काय विचारलाय रे, थिटा इन डिग्री बरोबर तुम्हाला काय असतो रे, पाय ह्याच्यामध्ये असतो ना, म्हणजे π/180 बरोबर असा फॉर्म्युला येणार है ना, π/180 इंटू थिटा इन रेडियन. कारण की पाय कॅन्सल घालवायचा आपल्याला. बघा इथे पाय जो आहे तो न्यूमरेटर मध्ये, डिग्री मध्ये पाय नसतो, म्हणजे आता ऑब्विसली ना न्यूमरेटर मध्ये घालावं लागेल. म्हणलं ना, आता चांगलं समजत असेल, समजायलाच पाहिजे. तुम्ही खूप हुशार आहात. कोण म्हणलं तुम्ही ढ आहात, तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करत नाही, तुमचं चुकीचं वापरता ब्रेन. 7π/12, पायला पाय कॅन्सल होत होतो बघा नेहमी, त्यामुळे 180च्या जागी ना तुम्ही बिंदास पाय ठेवा, तुम्हाला आन्सर मिळेल. किती येणार राहायचं, 15 येत आहे का बघा बरं, बरोबर 15 येत आहे. म्हणजे थिटा डिग्री बरोबर 105, 15 असते ते किती, 105 डिग्री, 105 डिग्री. पुढं काय करणार आहे बघा, इथं परत फॉर्म्युला थिटा इन डिग्री बरोबर न्यूमरेटर मध्ये 180, खाली पाय, कारण की आपल्याला पाय कॅन्सल करायचा आहे. थिटा इन रेडियन, थिटा डिग्री इज इक्वल टू 180 इंटू पाय डिवायडेड बाय 5π/9. पायला पाय कॅन्सल होतो, म्हणून तर म्हणतो ना, हा पायच्या जागी बघा तेच येते. 180 जरी ठेवलं ना, हीच कॅल्क्युलेशन आहे. एवढं सगळं करण्यापेक्षा जर डायरेक्ट तुम्ही लिहिलं ना, पण फॉर्म्युलाला हे असते बरं का, फॉर्म्युला आता हे येत नाही शक्यतो, पण आलंच तर बघा 100 डिग्री तुम्हाला दिलं मी, 100 डिग्री मी तुम्हाला अभ्यासाला दिला. बघा हीच व्हॅल्यू होती का बघा तुमची कॅल्क्युलेशन. तर मग ठीक आहे, संपते बहुतेक इथं. इथं बहुतेक शेवट झाला आपल्या लेक्चर, पहिलं लेक्चर. अरे वा, येस, गुड बाय. हा, तर हे माझं नाव मल्हार भालचंद्र पुजारी. पुजारी म्हणजे आम्ही पांडुरंगाचे पुजारी, म्हणून आम्ही पुजारी आहेत. ठीक आहे, पांडुरंगाला आम्ही जातो येतो, कसंही जातो, दर्शन वगैरे घेतो. बाय मल्हार भालचंद्र पुजारी देवा. एवढे टेक्निकल प्रॉब्लेम फेस करून हे केलेलं आहे, एवढं हे केलेलं आहे, व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्यासाठी नाही तर त्या प्रॉब्लेमसाठी, तर देवासाठी, की ज्यानं मला
हे करून इथपर्यंत करून आणलं, ठीक आहे, एवढा चांगला व्हिडिओ बनवायला संधी दिली, तर सबस्क्राईब करा. मी सारखं नाही, मला आवडत नाही सबस्क्राईब करा म्हणाला, पण करा. कारण की जर तुम्हाला चांगले व्हिडिओ झाले, जर एखाद्यामुळे आपलं चांगलं होत असेल तर ऑब्विसली तुला फॉलो करत राहा. फॉलो म्हणजे इंस्टाग्रामवर तुम्ही आहे का? आहे, पण अकाउंट बंद पडलंय. 4 वर्षापूर्वी बनवलेलं पण ते बंद पडलं. फेसबुकवर आहे, मारुतीचं असं चिन्ह आहे, मारुती, पण कोण नाही त्यात कुत्र खात, आणि मी पण ते कधीच वापरलं नाही अजून. थोडंसं वापरलेलं पण दिलं सोडून, ठीक आहे. घरच्यांच्या लोकांच्या शिव्या खाल्ल्यावर मी ते सोडून दिलं. मग फेसबुकवर नाही, इंस्टाग्रामवर नाही, व्हॉट्सअपवर पण नव्हतो. पण जर लॉकडाऊनमुळे काय झालं, क्लासची काही मेसेज वगैरे येत होते, त्यामुळे व्हॉट्सअपवर आहे. तुम्हाला नंबर देईन मी जर लागलाच तर, ठीक आहे. जर तुम्हाला मला काही विचारा, कुठली पुस्तकाबाबतीत विचारायचं म्हणलं तर सगळी पुस्तकं चांगली आहेत, कुठलंही पुस्तक, ठीक आहे. तर मग देवा सेशन एंड करायचं का मग? बाय बाय, गुड नाइट, टेक केयर, मजे लो लॉकडाउन के, छुट्टी बहुत मिली है, और क्या करो, बहुत अच्छी पढ़ाई करो, और ऐसी पढ़ाई करो कि यहां तक नहीं, लिमिट, स्काई इज द लिमिट, ऑलवेज सो दॅट स्काय इज लिमिट. असं का म्हणावं सर? अरे स्कायला सर आपल्याला ह्याच्यात आणायचं ना रे. आणि ऑलवेज लक्षात ठेवा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय, मॅथमॅटिकल फंक्शन आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. आपण जेव्हा फंक्शन शिकेन तेव्हा मी तुम्हाला सांगेन, ज्याने फंक्शन शिकलेलं आहे त्याला कळेल. तुम्ही काहीही इनपुट करा, जे इनपुट कराल ना ते तुम्हाला काहीतरी व्हॅल्यूज मिळतील ना. जैसे त्याचे कर्म वैसे फळ देतो ईश्वर, बरोबर आहे. जैसे त्याचे कर्म वैसे फळ देतो ईश्वर. अजून एक, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे दुर्भर माते संगोत्स कर्मणी. श्रीकृष्णाने म्हणलेले कर्म करत राहा, फळाची ही करू नका. तर कशाला ना, सीईटी दिली, खूप अभ्यास करून दिली सीईटी, काही पर्सेंटाईल येऊ दे, आपल्याला त्याचं देणे घेणे नाही, बरोबर आहे. कर्म करत राहणे, ह्याला मला खूप वाटतं ना, एका दिवसात 1000 सबस्क्रायबर व्हावे, देवाच्या हातात आहे. देवाचे मी माझे कर्म करतो, माझ्या ताकदीनं जेवढं मी केलेलं आहे तेवढं परफेक्ट करतो. म्हणून म्हणतो कर्मण्येवाधिकार असते. तुम्ही पण करत राहा, तुम्हाला पण बघा, है ना. तुमचे शेवटी देव बघतो रे यार, तुमचा येशू बघतो, तुमचा अल्लाह बघतो, तुमचा जो कोणी आहे तो बघतो, आणि तुम्हाला तसंच फळ देतो. मला देवाने सुबुद्धी दिली की तू शिकव, हे उगच नाही दिली की माझी एवढे कन्सेप्ट आहे. देवा तुम्हाला काय वाटतं मी असं बसलोय आज, म्हणजे आतापासून, आधी कधी मी असं बडबडलो नाही, चुकीचं आहे हे. जो मला शिकवला ना रे, मला जेव्हा क्लासमध्ये शिकायचं ना, केमिस्ट्री शिकायचो मी, माझ्या घरी जर तुम्ही एकदा आला तर सांगतो की माझ्या भिंतीवर असे खडून लिहिलेले, रिॲक्शन लिहिलंय, गणित सोडवली आणि असेच बोलून सोडवले. मी आता जसं बोलतोय ना तुम्हाला येडा होऊन जातो, आणि येडं व्हावंच लागतं. 11वी-12वी तुम्हाला येडं व्हावं लागतं. म्हणा सर बाहेरची लोक आल्यावर काय म्हणते तुम्हाला की घाणेरडं केलं घर. अरे लोक असं तसं बोलणारच आहे. तुम्ही 1 वर्ष रिपीट करून काढा किंवा 4 वर्ष रिपीट करा, मेडिकलला जावा. तुमची मेहनत नाही कोण बघणार. तुम्ही मेडिकलला गेला ना गव्हर्नमेंट, तरी सर आता तुम्ही मेडिकलला इंजिनिअरिंगला गेला, रिपीट करा, असं होऊ नये. रिपीट केल्यावर काय होणार रे असं म्हणणार लोक, आणि नाही झालं मेहनत कोण नाही बघत. मग शेवटी लोक ते बघणारच नाही म्हणलं, आपण करायला काय जाते, बरोबर. तर मी भिंतीवर असं सोडवलंय, बोललोय, ठीक आहे. तुम्हाला माहिती का रे, तुम्हाला सॉलिड स्टेट 12वीत एक सॉलिड स्टेट आहे. त्या सॉलिड स्टेट मध्ये असं एक NaClचं स्ट्रक्चर असतं, 10वीला पण येऊन गेला असं. तर मी ते स्ट्रक्चर काढलंय, मी तुम्हाला एकदा काढून दाखवेन, इथेच काढून दाखवलं नाही, कारण की मला ते इतकं आवडतं नाही काढायला, खूप आवडतं, इतकं आवडतं की मग खूप आवडतं. आता नाही काढत, आता खूप टाइम खूप मोठा झाला, टाइम बघतो मी, हो खूप टाइम झालाय, त्यामुळे मी नाही काढत आता. एकदा कधीतरी काढून दाखवेन, मला खास काढून दाखवेन कसं काढावं. आमचे शिक्षक काय करायचे माहितीये, मॉडेल आणायची. अरे यार आता बोलायचं नाही, पण कसं ना काढायला पाहिजे की रे. तुम्ही उगाच MSc केमिस्ट्री PhD केमिस्ट्री नाही झाला, बरोबर है ना. उगाच तुम्ही डिग्री नाही मिळवली, तुम्ही काढायला पाहिजे, ती दाखवायला पाहिजे की व्हायोड्स अँड ऑक्टाहायड्रल व्हायोड्स, टेट्राहायड्रल व्हायोड्स कुठे बनतात. आता हे काय आहे म्हणून केमिस्ट्री मला सॉलिड स्टेट चॅप्टर आहे. जास्त टेन्शन घेऊ नका, केमिस्ट्री पण सोपं असतं, पण करावं भरपूर लागतं, एवढं लक्षात ठेवा. तर ठीक आहे, एंड करतो मी ते सेशन. किती मिनिटाचा झाला रे, मोठा झाला ना.
मोठा झाला बहुतेक, मला वाटतं मोठा झाला नाही रे. एक तास 10 मिनिटाचा झाला फक्त. वा वा, किती छान किती छान. अरे तुम्हाला खरं सांगू का, हा माझा दुसरा व्हिडिओ आहे माहिती का. मी पहिला व्हिडिओ असाच बनवला, सकाळी बनवला, पण इतका लॅगिंग झाला ना त्यात, थोडंसं चेंजेस केले. म्हणून तर सांगतो, खूप टेक्निकल प्रॉब्लेमनी फेस करत इथे आलो आहे देवा. लाईक करायचं असेल तर करा, नाही तर डिसलाईक करा, काहीतरी करा. नाही आवडला व्हिडिओ डिसलाईक करू ना, मला नाही फरक पडत. मी सुरुवातीलाच म्हणलं, 2-3 लोकांनी जरी माझे व्हिडिओ बघितले ना, तर मला फरक नाही पडत. मी माझं कर्म करत राहणार आहे असंच. आणि परत एकदा म्हणतो, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुर्भूत माते संगोत्स कर्मणी. बस एवढंच. करत राहा अभ्यास, छान अभ्यास करत राहा असाच, आणि मजे घ्या. अशी छुट्टी परत नहीं मिलेगी, ऐसी छुट्टी फिर नहीं मिलेगी. गुड बाय.